सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा त्याच्या बेडरूममध्ये सायलीच्या आठवणीत हरवून गेलेला असतो. तेवढ्यात कल्पना ही अर्जुनला नाश्ता घेऊन येते. तेव्हा अर्जुनची ती अवस्था बघून हळूच कल्पना अर्जुन शेजारी बसते आणि खांद्यावर हात ठेवत म्हणते की अर्जुन, काय झालं बाळा? तेव्हा अर्जुन आता कल्पनाच्या मांडीवर झोपत म्हणतो की माझ्याकडून मिस्टेक घडली आहे मामा, पण ती मिस्टेक आता कशी करेक्ट करायची तेच मला काही कळत नाही आहे. कल्पना म्हणते की झालं काय अर्जुन? अर्जुन म्हणतो की माझ्या मिस्टेकमुळे मी सायलीला कायमचं गमावून बसलो तर. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, तुझ्या मनात असं अपशब्द काय येतात? अर्जुन म्हणतो की सायलीची काहीही चूक नसताना मी तिला हर्ट केला आणि माझा कामाचा राग आता सायलीवरती काढला. कल्पना म्हणते की अर्जुन, बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही की बायको सुद्धा एक माणूस आहे आणि तिला सुद्धा भावना आहेत. अर्जुन म्हणतो की मामा, मी असं का वागलो, तिला हर्ट होतं हे मला का कळलं नाही? कल्पना म्हणते की अर्जुन, तुझ्या लक्षात चूक आली ना आणि ती चूक सुधारण्याचा सुद्धा तू प्रयत्न करतोय ना, तेव्हा हे चांगल्या माणसांचे लक्षण आहे. अर्जुन म्हणतो की सायली माझी चूक ॲक्सेप्टच करत नाही. कल्पना म्हणते की आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायचे आणि चिकाटी सोडायची नाही अर्जुन. कल्पना म्हणते की अर्जुन, तू सायलीचं मन दुखावलंस तेव्हा त्याचे घाव भरेपर्यंत तू सायलीची माफी मागत राहा. तेव्हा अर्जुन म्हणतो की थँक्स मामा, तू माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणली. तेव्हा हसतच कल्पना म्हणते की एवढ्याने काही होणार नाही अर्जुन. बायकोचं मन भरायचं ना म्हणजे तुझ्यात ताकद यायला हवी आणि त्यासाठी तू जेवून घ्यायला हवेस. असे म्हणत आता कल्पना ही अर्जुनला जेवण देते. अर्जुन जेवण करू लागतो तेव्हा कल्पना अर्जुनकडे बघत विचार करते की या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलंय आणि सायली असे लांब लांब राहून असं का वागते. इकडे आता कुसुम आणि सायली झोपलेली असते. तेव्हा सायली विचार करते की मी आमचं भांडण जास्त तर ताणत नाही ना. खरं तर अर्जुन सरांकडून चूक झाली, पण त्या चुकीची मी जास्त तर शिक्षा देत नाही ना. तर अर्जुन आपल्या पाठीमागे कसा आला, कुसुमताईने कसे दरवाजा बंद करून घेतले आणि अर्जुन मार्केटमध्ये सुद्धा आपला पाठलाग कसा करत होता, हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असते. पोस्टमनकडून प्लीज माझ्याशी बोला, मला माफ करा, असे आता पत्र अर्जुनने आपल्याला कसे दिले हे सायलीच्या डोळ्यासमोर येते. तर मुलाकडून अर्जुनने आपल्याला गुलाबाचे कसे फूल दिले हे सर्व आता सायलीला आठवतं. पण आता बेडरूममध्ये असताना माझ्याशी बोलायला येऊ नका, मी तुमच्याबरोबर हात जोडतो, हे आता शब्द अर्जुनने सायलीला सांगितलेले असतात आणि त्यामुळे ते सुद्धा आता सायलीला आठवतं. ते आठवून पटकन सायली उठून बसते आणि म्हणते की नाही नाही, मी चुकीचं वागत नाहीये, थोडं तर ताणून धरायलाच हवं. आणि मग सरांना सगळं काही समजेल आणि ते जागेवर येतील. तर आता चाळीमध्ये जनरेटर आणून लाईट आल्याचे लोकांनी कसे आपल्याला सांगितले हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता अर्जुन सुद्धा रात्री झोपायच्या वेळेस सायलीच्या आठवणीत हरवून गेलेला असतो. कपाटातून अंगावर घेण्याचे ब्लँकेट काढून अर्जुन त्याचा किस घेतो. तेव्हा दररोज सायली आपल्या शेजारी कशी झोपत होती हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. त्यानंतर अर्जुन कपाटातून सायलीची साडी घेतो आणि ती त्याच्या शेजारी अंथरून त्या साडीवर ब्लँकेट टाकतो आणि त्याच्या शेजारी सायली झोपली असल्याचे आता अर्जुनला भास होत असतो. आणि त्यानंतर अर्जुन त्या साडीकडे प्रेमाने बघत सायली असल्याचे वाटून अर्जुन हा आता हसू लागतो. इकडे आता रविराज हा त्याच्या फाईलमध्ये कामात व्यस्त असताना सुमन ही रविराजला कॉफी घेऊन येते. तर रविराजचे काही लक्ष नसते. तेव्हा सुमन म्हणते, भाऊजी, मी केव्हापासून तुम्हाला कॉफी आणली पण तुमचे लक्षच नाही आहे, मगापासून तुम्ही फाईलमध्ये तोंड घुसून बसलेत, तर काही महत्त्वाचं काम चालू आहे का? तेव्हा रविराज म्हणतो की हो सुमन, आणि त्याचमुळे तुला आणि नागराजला मला काहीतरी महत्त्वाचा निर्णय सांगायचा आहे. तर सुमन म्हणते, कसला निर्णय? रविराज म्हणतो की खरं तर हा निर्णय माझा एकट्याचा नाही आहे, मी आणि प्रतिमाने मिळून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता रविराज उठून उभा राहत प्रतिमाच्या फोटोजवळ येतो आणि म्हणतो की प्रतिमा, आज तू इथे असायला हवी होती, मला एकट्याला हा निर्णय घ्यावा लागतोय. सुमन म्हणते, भाऊजी तुमच्या मनात तरी काय चाललंय? तेवढ्यात नागराज तिथे येत लगेच रविराजला म्हणतो की दादा, मी तू दिलेला निरोप तन्वीला सांगितलाय, ती अभ्यासाला चालली होती तिच्या मैत्रिणीकडे. रविराज म्हणतो की मी तिला लवकरात लवकर घरी यायला सांगितलं, हे तिला सांगितलं का? तर नागराज म्हणतो हो, ती लवकर घरी येते. रविराज म्हणतो की नागराज, आपलं लोणावळ्यातलं घर, पुण्यातलं घर, मुंबईमधले सगळे ऑफिसेस, लोणावळ्यामधला अजून एक फ्लॅट, हे सर्व प्रतिमाच्या नावावर होतं. रविराज म्हणतो की मी आणि प्रतिमाने असं ठरवलं होतं की हे सगळं तन्वीच्या लग्नात आम्ही तिच्या नावावर करू.
आणि आता ती वेळ आली असं मला वाटतं, म्हणून ही सर्व प्रॉपर्टी मला तिच्या नावावर करायची. हे ऐकताच आता नागराज मोठे डोळे करून रविराजकडे बघू लागतो. रविराज म्हणतो की त्यासाठी मी पेपरही तयार करून घेतले. तेव्हा सुमन म्हणते की अगदी योग्य निर्णय घेतला. तुमचं जे काही आहे ते तन्वीचंच तर आहे. तर आता इकडे नागराज हा उठून बाजूला चेहरा करत विचार करतो की आई शपथ, इतक्या दिवसाची मेहनत फळाला आली आणि आत्ता तिला फळ लागायला लागले. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सायली ही झाडू मारू लागते. तर सायलीच्या डोक्यात फक्त अर्जुनची आठवण असते आणि तेवढ्यात सायलीला दरवाजात कुणीतरी आल्याचा भास होतो. तर सायली दरवाजाच्या बाहेर येऊन इकडे तिकडे समोर बघू लागते. तेव्हा अर्जुन आलेला नसल्याचे कळताच आता सायली विचार करते की आज हे आले नाही म्हणजे अर्जुन सरांनी विषय सोडून दिला की काय माझा. सायली म्हणते की असं कसं होईल, यांनी एखादी गोष्ट ठरवली तर ते मागे कधीच हटणार नाही. सायली म्हणते की ते इथेच कुठेतरी येऊन उभे असणार. इकडे आता अस्मिता तन्वीला फोन करते आणि म्हणते की अगं कुठे आहेस तू, इतक्या दिवस फोन नाही, मेसेजेस नाही. तर तन्वी म्हणते की अगं तूच कुठे हरवलीस, तूच काही बातमी दिली नाहीस, मेसेजेस केले नाहीत, घरची काही ताजा खबरसुद्धा दिली नाही. तर अस्मिता म्हणते की आता घरी काही एवढं रोमॅन्टिक घडतच नाही तर काय सांगू तुला. तन्वी म्हणते की मग अर्जुन आणि सायलीचा लव बर्डचा रोमांस अगदी जोरा सुरू असेल. तर अस्मिता म्हणते कशातलं काय, ती कुसुमचा हात मोडलाय, कुठेतरी धडपडली आणि ही सायली गेली तिच्या मदतीला निघून. तर लगेच आणि हा आमचा लव बर्ड्स आहे ना तिच्या पाठीमागे फिरतोय. अस्मिता म्हणते की घरी उशिरा काय येतो, त्याचं जेवणाकडे लक्ष काय नसतं. तन्वी म्हणते की असं आहे का. तर अस्मिता म्हणते की हो, अर्जुन आणि सायलीमध्ये काय नातं आणि काय घडलं ना ते मला कळलेलं नाही आहे, पण नक्कीच त्यांच्यामध्ये मोठं काहीतरी भांडण घडलेलं असावं. तर अस्मिता म्हणते की सायली जर कायमची निघून गेली तर तन्वी किती मजा येईल. तेवढ्यात पाठीमागून कल्पना तिथे येत विमलला हाक मारते. तर पटकन अस्मिता आता फोन खाली करते. तर आता इकडे अस्मिताचा फोन चालूच असतो आणि तन्वी तो फोन कानाला लावून ऐकत असते. तेवढ्यात कल्पना विमलला हाक मारते. तर विमल तिथेच म्हणते काय झालं वहिनी, तब्येत ठीक आहे का. तेव्हा कल्पना म्हणते की विमल मी जरा बाहेर जाऊन येते, अर्जुन जर दुपारी आला तर त्याला जेवायला वाढ किंवा मग त्याचा डबा ऑफिसला दे. ते सर्व आता तन्वी ऐकते. तर म्हणते की सायली ताईंचा फोन आला होता का, तिथे सर्व ठीक आहे ना. कल्पना म्हणते काही माहिती नाही, पण आमचं काहीच बोलणं नाही झालं. तर कल्पना अस्मिताला म्हणते की तू सुद्धा वेळेवर जेवून घे बरं का. कल्पना म्हणते की मी जरा मंदिरात जाऊन येते. तेव्हा तन्वी ते शब्द ऐकून म्हणते की मंदिरात, आणि तन्वी फोन ठेवते. तेव्हा आता कल्पना मंदिरात जात असल्याचे तन्वीला समजलेले असते. इकडे आता सायली ही समोर बघत असताना पाठीमागून कुसुम सायलीला हाक मारते आणि म्हणते की सायली ये जरा आतमध्ये, मी तुझ्यासाठी चहा करते. तेव्हा सायली म्हणते की नको कुसुमताई, मीच करते. तर कुसुम म्हणते की मग त्यामध्ये चांगलं आलं घाल बरं का, कारण आजचा दिवस कसा छान उगवलाय. कुसुम म्हणते की सकाळी नको त्या माणसाचं आपल्याला तोंड नाही दिसलं ना, त्यामुळे किती बरं वाटतंय. तर सायली अर्जुनला इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा कुसुम म्हणते की सायली येते ना आतमध्ये. तर सायली म्हणते हो हो. तर आता इकडे कल्पना ही मंदिरात आलेली असते. तेव्हा तिथे एक जोगतीन झाडाच्या खाली बसलेली असते. देवीच्या पाया पडून कल्पना आता त्या जोगतीने समोर येते. कल्पनाला बघताच जोगतीन म्हणते की तुझी 5ही बोटे तुपात आहेत, तुझे बाळ पोरं सगळे काही खुशाल आहात आणि तू ऐश्वर्यात, सुखात आणि समृद्धीत आहे. तेव्हा कल्पना म्हणते की हो, अशीच देवीची कृपा माझ्यावर राहू दे, आणि कल्पना जाऊ लागते. तेवढ्यात जोगतीन म्हणते की पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज जे हाय ते उद्या नाही. ते ऐकून आता पाठमोऱ्या झालेल्या कल्पनाला मोठा धक्का बसतो. जोगतीन म्हणते की आज जे आहे ना ते उद्या नसणार आहे. तुझ्या खांद्यावर आणि मानेवर मला स्पष्ट दिसतंय की तुझ्याकडे जी माणसं आहेत ना त्या माणसांवरती खूप मोठं संकट येणार आहे. इकडे आता चाळीतील बायका कुजबूज करत बोलत असतात की 2 दिवस झाले घरात पाणीसुद्धा आलेलं नाही आणि घरातलं जे पाणी होतं ते सुद्धा सगळं संपत आलंय. तेव्हा आता स्वयंपाक कसं करायचं आणि लेकरांना कसं जेव घालायचं अशा बाया बोलत असतात. तेवढ्यात अर्जुन आता पिण्याच्या पाण्याचा टँकर घेऊन आलेला असतो. तर ते सर्व लोक टेम्पोच्या हॉर्नचा आवाज ऐकतात.
तर आता अर्जुन हा दरवाजावर टेम्पोच्या उभं राहून आता पाण्याचा टँकर घेऊन आलेला असतो आणि सर्व लोक आता तिथे येतात. तर आता इकडे अर्जुनने चाळीला पाणी दिल्याचे समजून महिपतचे गुंड आता तिथे येतात आणि एकमेकांसोबत मारामारी करू लागतात. तर लगेचच सायली बोट करत त्या गुंडांना म्हणते की मी तुमची गुंडगिरी अजिबात सहन करणार नाही. तेवढ्यात ते गुंड सायलीला गप्प बसून आता एक गुंड सायलीला मारायला धावू लागतो. तेव्हा आता सायलीला मारण्यासाठी हात उचलताच अर्जुन आता त्या गुंडाचा हात धरतो आणि त्याला बदबद बदडतो. तेव्हा सायलीमध्ये येत अर्जुनला म्हणते की थांबा आणि शांत व्हा. तेव्हा सायली आपल्यासोबत प्रेमाने बोलल्याचे समजताच अर्जुन हा प्रेमाने सायलीला उचलून मिठीत घेतो. तर कसे वाटले अर्जुनचे सायलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.